आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बिचारे माई लेकांचं एवढं जीवापाड प्रेम एकमेकांवर, पण तुझ्या आणि त्या पारूमुळे त्यांचं ते नातं तुटणार। किती वाईट। ए पण तुला तर हेच हवं होतं ना? काय बोल ना बोल। हेच सगळं होण्यासाठी तू एवढं मोठं प्लॅनिंग केलंस, हो की नाही? नाही नाही मॅडम, असं काही करू नका। याच्यामध्ये आदित्य बाबांची काही चूक नाहीये। समधी चूक आहे ना माझ्या पारूची आहे। एक्झॅक्टली म्हणजे तुला सुद्धा मान्य आहे की ही सगळी चूक पारूची आहे, तुझ्या लेकीची। अरे मग लेक जर चुकत असेल, मग एक बाप म्हणून तुला असं अजिबात नाही वाटत की तू तुझ्या लेकीला तिच्या चुकीची शिक्षा द्यावीस? हा, तू आता तिला शिक्षा द्यायची। मी सांगते तुला शिक्षा काय द्यायची। तिच्या गळ्याचे मंगळसूत्र आहे ना आदित्यच्या नावाचं, ते काढून टाकायचं। आणि फक्त काढून नाही टाकायचं, ते पूर्णपणे नष्ट करून टाकायचं। आयुष्यात परत कधीच पारू ते मंगळसूत्र घालू शकणार नाही, ओके? मॅडम, तिचं मंगळसूत्र जीवापाड जपते। तिचा जीव गेला ना तरी तिचं मंगळसूत्र नाही बाजूला करणार। अरे मारुती, तिचा जीव असा नाही ना गेला तरी पण त्या अहिल्याला सगळं कळल्यानंतर ती एनिवे तिचा जीव घेईल। म्हणजे असं ना तसा तिचा जीव जाणारच आहे। मग तू आता ठरव, तुला लेकीचा जीव वाचवायचा आहे का ते मंगळसूत्र? तरी काम करूया, गोंधळ घाला, एक एक करून सगळे मरा। ऐका ना मॅडम, ठीक आहे, मी माझ्या पोरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायला तयार आहे। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पारूच्या गळ्यातून आदित्यचं रक्षा कवच निघालं आणि गुरुजी बोलतात तसं जर खरंच होत असेल तर मग आपोआपच आदित्यवर संकट येईल। मला जास्त काही करायची गरजच नाही पडणार। तो बावळट आदित्य मरून जाईल आणि मग आदित्य मेल्यावर त्या शॉकने अहिल्या पण मरेल। मस्त, व्हेरी गुड। आता मारुती मामा, तर तुम्ही ना ते चेहऱ्यावरचं काळं पटकन पुसून टाका। आपण घरी जाणार आहोत ना परत। मला वाटलं होतं काळं फासल्यावर तुमचं थोबाड जरा सुंदर दिसेल, पण नाही, एकदम भंगार दिसतंय। ऐक, पटकन थोबाड धू आणि मग गाडी काढ। आणि हो, आपण बंगल्यावर गेल्यावर जर तुला कोणी विचारलं तुम्ही कुठे होतात, काय केलं, तर त्यांना काही सांगायचं नाही। व्हेरी गुड। आणि जर चुकून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींची त्यांना आयडिया दिलीस तर तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं? नाही सांगणार। चल, पटकन थोबाड धू आणि गाडी काढ।